नमस्कार मित्रांनो. मी आहे महेश पवार. मित्रांनो, मागील मागील काही दिवसांमध्ये मी सांगितलं होतं, की ई पीक पाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा वगैरे भरलेला आहे, त्या त्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये ई पीक पाणी करावी. मित्रांनो, ई ई पीक पाणी कशी करायची याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. प्ले स्टोअरमध्ये जायचं, ई पीक पाणी व्हर्जनचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन चालू करायचं. नंतर मित्रांनो, ते ॲप्लिकेशन लॉग इन होतंय. तिथे सर्वप्रथम आपला विभाग निवडायचा. आपला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, मी आहे बीड जिल्ह्याचा, त्यामुळे मी माझा जिल्हा सिलेक्ट करतो, बीड जिल्हा. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, तालुका सिलेक्ट करायचा. आपण ज्या कोणत्या तालुक्यामध्ये राहत आहोत, तो आपण तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर मित्रांनो आपण आपलं गाव सिलेक्ट करायचं. त्यानंतर मित्रांनो निळं पुढं ऑप्शन येते एरो, त्याच्यावरती काय करायचं सांगा स्विप करायचं. नंतर मित्रांनो ते म्हणत आहे तुमचा गट नंबर टाका. मग मित्रांनो तिथे काय करायचं, गट नंबर टाकायचा आणि खाली मित्रांनो आपला जो काही गट नंबर आहे त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते काय होतं दाखवते. तिथे मित्रांनो आपलं नाव येईल, तिथे क्लिक करा आणि मित्रांनो आपल्या नावावरती क्लिक केल्यानंतर पुढं निळं बटन आहे एरो, त्याच्यावरती क्लिक करून स्विप करा. त्यानंतर मित्रांनो पुढील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तरी ई पीक पाणी ॲपचं मित्रांनो आता सध्या सर्व हे मित्रांनो चालू झालेलं आहे. ज्या कोणत्या शेतकऱ्याची ई पीक पाणी करायची राहिली असेल त्यांनी ई पीक पाणी करून घ्यावी. ई पीक पाणी केली नाही तर आपल्याला पुढील विमा वगैरे काही मिळणार नाही. धन्यवाद मित्रांनो. असेच आमचे कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं. प्ले स्टोअर सर्च केलं. प्ले स्टोअरवरती मित्रांनो बघा इथे ई पीक पाणी, मित्रांनो सर्चमध्ये ई पीक पाणी ॲप व्हर्जन 2 हे ॲप्लिकेशनचं मित्रांनो नाव टाकायचं. माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड आहे, त्यामुळे हे इथं ओपन म्हणून दाखवतं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड नसेल तर आधी इन्स्टॉल करा. नंतर मित्रांनो ते डाउनलोड होईल ऑटोमॅटिक आणि इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर इथे ओपन बटनवरती क्लिक करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो हे सर्व सोबत थोडा याला वेळ लागेल कनेक्ट होण्यासाठी. मित्रांनो बघा हे कनेक्ट होत आहे. एक मित्रांनो 4-5 सेकंदात याला वेळ लागतो. बघा मित्रांनो हे ॲप ओपन झालेलं आहे. इथे मित्रांनो नवीन खातेदाराची नोंदणी करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी एक अकाउंट मित्रांनो क्रिएट करून दाखवतो. सुरुवातीपासून नोंदणी वगैरे कशी करायची आहे कशी नाही. माझं इथे रजिस्ट्रेशन झालं होतं, त्यामुळे आत्ताचं जे पेज आलं होतं ते ऑलरेडी आलं होतं. नवीन खातेदाराची नोंदणी करा या बटनवरती मित्रांनो मी क्लिक केलेलं आहे. आता हे सर्व सोबत थोडा वेळ लागत आहे याला कनेक्ट होण्यासाठी. हे बघा मित्रांनो येथे ऑप्शन आले खातेदार निवडा. मित्रांनो तुम्ही जर येथे ऑलरेडी कनेक्ट केला असेल तर येथे अकाउंट दाखवल. तुमचं जर खातं वगैरे नसेल तर इथं करायचं नवीन खातेदाराची नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करा. 1 नंबरला मित्रांनो विभाग येईल, 2 नंबरला जिल्हा येईल, 3 नंबरला तालुका येईल आणि 4 नंबरला मित्रांनो आपलं गाव येईल. विभाग मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर आलेला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहत आहात, ज्या जिल्ह्यामध्ये आपली शेती आहे, आपली शेती जिथं आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. माझी शेती आहे बीडला आहे. आपली जमीन ज्या तालुक्यामध्ये आहे तो तुम्ही तालुका सिलेक्ट करा. तालुका गेवराई तालुक्यामध्ये जमीन आहे आपली. पुन्हा मित्रांनो गाव, आपण कोणत्या गावातली पीक पाणी करतो सध्या, आपली जमीन कुठे आहे. इथे मित्रांनो गाव आपली शिरसदेवी गावामध्ये जमीन आहे. आता मित्रांनो मी इथे शिरसदेवी या पर्यायावरती क्लिक करतो. बघा मित्रांनो शिरसदेवी नाव आलं, क्लिक केले. नंतर मित्रांनो निळा एरो आहे राईट साईडला क्लिक करायचं. असे 4 पर्याय येतील. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, खाते क्रमांक. आपल्याला जर गट नंबर माहीत नसेल तर कोणत्याही एका ऑप्शनवरती तुम्ही येथे काय करा सर्च करू शकता. परंतु मला माझा गट नंबर माहीत आहे. गट नंबर आहे माझा 31 म्हणजे 31 गट नंबर टाकला. इथे शोधा पर्यायावरती क्लिक केलं. शोधा पर्यायानंतर जेवढे आपल्या गटामध्ये लोक आहेत तेवढे मित्रांनो दाखवल. इथे बघा खाली आहे खातेदार निवडा बटनवरती क्लिक करा. एवढे माझ्या गटामध्ये आहेत खातेदार. यापैकी माझं नाव आहे हे महेश हनुमंत पवार. ह्याच्यावरती मी क्लिक केलं. नंतर पुन्हा खाली राईट साईडचा एरो आहे, या एरोवरती क्लिक केलं. त्या एरोवरती क्लिक केल्यानंतर असं येत आहे खातेदाराचे नाव महेश हनुमंत पवार, खाते क्रमांक. पुन्हा मित्रांनो या एरोवरती क्लिक करायचं निळ्या राईट साईडला. त्यानंतर मित्रांनो आणखीन नेक्स्ट स्टेपला हे काय होत आहे जात आहे पुढल्या स्टेपला. आता हे सध्या सर्वसोबत कनेक्ट होत आहे.
आता पुढील स्टेप बघा, तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे. तुमचं रजिस्ट्रेशन झालं म्हणून हे ठिकाणी दाखवत आहे. इथं ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करा. ठीक आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया येईल. आता पुढे येईल खातेदार. जेवढे जे आपल्या मोबाईलमध्ये आहेत रजिस्ट्रेशन वगैरे झालेले तेवढे जे संपूर्ण जे येते काय होईल दाखवल. आता हे आणखीन थोडा वेळ घेईल, अर्धा मिनिट घेते का 1 मिनिट घेते, सर्व्हरचं काही सांगता येत नाही मित्रांनो. याला मित्रांनो कधी कधी 4 मिनटं 5 मिनटं सुद्धा लागत होते, परंतु आता सर्व्हर थोडं व्यवस्थित झाल्यामुळे 1 मिनिटाच्या आतमध्ये होत आहे ही प्रक्रिया संपूर्ण. इथले अर्धा ते 1 मिनिटामध्ये होत आहे. बघा आणखीन सुद्धा लोडवरच आहे. आपल्याला पुढील विमा वगैरे काही मिळणार नाही. धन्यवाद मित्रांनो. असेच आमचे व्हिडिओ वगैरे पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.